मिरजेत बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्येच सामाजिक कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे। महापालिका क्षेत्रात दलित वस्ती विकासासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 9 कोटींचा निधी मिळाला आहे। मात्र हा निधी अन्यत्र वळवला जात असून निविदा प्रक्रियेमध्ये देखील गैरकारभार करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दीपक माने यांच्याकडून करण्यात आला आहे। सत्ताधारी नेते व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही निविदा प्रक्रिया मॅनेज करण्यात आल्याचा आरोप करत मिरजेतील बांधकाम विभागाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले। तत्पूर्वी गांधीगिरी मार्गाने बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देत निधी अन्य ठिकाणी न वळवता निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान दीपक माने यांनी आरोप केलेले सत्ताधारी नेता कोण अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना वंदन करून आज या ठिकाणी आपण ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे। हे ठिय्या आंदोलनाचं कारण म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या हद्दीमध्ये जो मागासवर्गीय दलित वस्तीमध्ये मागासवर्गीय लोक जिथं राहतात त्या ठिकाणी सोयीसुविधा पुरवण्यासाठी साधारणतः 9 कोटी 40 लाखाच्या आसपास या ठिकाणी निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। आणि हा निधी फक्त मागासवर्गीय वस्तीमध्येच खर्च करायचा असतो, पण या ठिकाणी सत्ताधारी व सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD ऑफिस यांच्या संगनमताने हा जो निधी आहे तो मागासवर्गीय वस्तीमध्ये खर्च न करता इतर ठिकाणी या ठिकाणी खर्च केला जातो आहे। आणि ही बाब आम्ही यांना निदर्शनास आणून देखील हे या ठिकाणी ते दखल घेत नाहीत। हे दखल न घेण्याचं कारण म्हणजे या अधिकाऱ्यांच्या व या सत्ताधारी नेत्यांचा या ठिकाणी दबाव या ठिकाणी असल्यामुळे ते या ठिकाणी कारवाई करत नाहीत। त्याचबरोबर हे टेंडर मॅनेज व्हावं, या ठिकाणी ठराविक मक्तेदारांनाच मिळावं आणि यांना टक्केवारीचं शेण यांना खायला मिळावं म्हणून या ठिकाणी टेंडर मॅनेज करण्याच्या हिशोबाने शासन निर्णय 2021च्या 33-34 या निर्णयाला या ठिकाणी डावलून यांनी या ठिकाणी निविदा प्रक्रिया राबवत आहेत। आणि हा या ठिकाणी टेंडर रद्द करावं आणि शासन निर्णयाप्रमाणे टेंडर काढावं व मागासवर्गीयांच्यावर अन्याय करणारी ही जी टेंडर ही केलेलं आहे, या ठिकाणी जे संगनमताने शासकीय अधिकारी व सत्ताधारी यांच्यावर कडक कारवाई करावी, ॲट्रॉसिटीप्रमाणे कायद्यात कारवाई करावी किंवा या ठिकाणी योग्य कायद्या अन्वये मागासवर्गीय अन्याय करतात म्हणून यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय। आणि या ठिकाणी या सांगलीमध्ये या ठिकाणी जास्त प्रकारची कामं अशा प्रकारे झालेले आहेत। या ठिकाणी सांगलीचे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ या ठिकाणी मी जाहीर या ठिकाणी आवाहन करतोय, आव्हान म्हणजे इशारा देत नाही, त्यांना आव्हान करतोय त्यांनी एका स्टेजवर समोरासमोर यावं आणि या टेंडरमधली कामं कुठं मागासवर्गीय वस्तीत आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं, हे मी या ठिकाणी त्यांना आवाहन करतो। आणि ते जर कामं सगळी मागासवर्गीय वस्तीत असतील तर मी जाहीररित्या या ठिकाणी प्रशासनाची माफी मागतो, नाहीतर अन्यथा त्यांनी या ठिकाणी सांगलीमधील मागासवर्गीय समाजाची माफी मागावी व हे टेंडर या ठिकाणी त्यांनी रद्द करावे अशी मी या ठिकाणी त्यांना आवाहन करतो।